हॅलो फ्रेंड्स, मी क्षितिजा द लाईफ ऑफ ऑडिटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर बऱ्याच दिवसांनी मी ब्लॉग बनवते आहे. सो 365 दिवस ब्लॉग बनवणं इतकं सोपं नाही हे माझ्या लक्षात आलं होतं. त्यामुळे मी ती आयडिया जरा ड्रॉप केली आहे. पण मी जे वर्क करते, आरी वर्क असू दे किंवा रेझिन आर्ट असू दे किंवा मग माझे स्पीचचे कॉम्पिटिशन असू दे, त्याचे ब्लॉग तर मी बनवूच शकते. तर मी हे जो ब्लॉग बनवते तो असणार आहे रेझिन आर्टच्या एका ऑर्डरविषयी. ही ऑर्डर मला आलेली आहे सोमानी मॅडमकडून. त्यांनी मला त्यांच्या घरासाठी नेम प्लेट बनवण्याची जबाबदारी दिली आहे. खरं तर खूप स्पेशल ऑर्डर म्हणावी लागेल ही, कारण की मी नेम प्लेट बनवल्यात, पण बेसवरती नेम प्लेट पहिल्यांदा बनवते. तर ही आहे माझी स्टुडिओ. तुमच्या सगळ्यांचं माझ्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. तर नेम प्लेट बनवायची मी सुरुवात केली होती. माझं पार्सल पण आलं होतं त्याच्या संबंधित. मग इथे मी बेस जो होता त्याला रेडी करून ठेवलं होतं ऑलरेडी. माझ्या पार्सलची मी वाट बघत होती की ते कधी येते. तर हे बघा, एवढा सगळा पसारा, जसं रेसिपीमध्ये त्या बायका सांगतात ना, एवढं मीठ घ्या, तिखट घ्या, तसं माझं पण सगळं गोळा करावं लागतं. मग मी तयारी चालू केली, रेझिन मिक्स करून घेतलं, सगळे कलर्स रेडी करून घेतले आणि ह्याला खूप पेशन्स लागतो. तर ही फ्रेम ऑलरेडी तयार झाली होती, त्यामुळे मी त्याला पुसून घेतलं. कोणताही डस्ट पार्टिकल चालत नाही त्याच्यामध्ये. मग इथे जो बेसचा त्यांना ऑफ व्हाईट कलर हवा होता तो मी ॲड केला आणि त्याच्यानंतर कॉफी कलर म्हणजे ब्राउनिश शेड आणायचा होता मला आणि गोल्डन कलर ॲड केला आणि हे सगळं आता मी हीट गननी जे आहे ते स्प्रेड करते. खूप छान लुक येतो ह्याच्यापासून. अगदी स्टाईल फरशी असते त्याच्यासारखंच म्हणलं तरी काही हरकत नाही. तर नेक्स्ट पार्टमध्ये बघूया पुढे काय होतं. थँक यू फॉर वॉचिंग.